नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आदिनाथ, आदिनाथ याच मार्गाने परत येणार आहे तो. महाराजच त्याला वाचवू शकतील. आधीची खबर येईपर्यंत जाऊ नकोस. आणि तो खपलास तर त्याचं सुतक पाहायला इथं थांब. अरे इथे काळजी करण्यासारखं काही राहिलं नाहीये. इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आटपल्या की आम्ही निघतोच मुंबईला. शुभ्रास तुझ्यामुळे मी जिवंत आहे का? खरंच आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे. मी काय केलं? तूच तर सोडवलंस मला. पण तुला कसं कळलं मी त्या गोडाऊन मध्ये? म्हणजे मी ती जागा स्वप्नात दिसली. हा, मी तुम्हाला सांगणार नव्हते कारण मला माहिती होतं तुम्हाला खरं वाटणार नाही ते. पण मी असं कुठे म्हटलं? माझा तुझ्यावर विश्वास असेल तर? त्याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी आज घडताना मी पाहिल्या. विचित्र. माझ्या डोळ्यांनी. रमाशेठ तिथे आला. त्यांनी आपल्या दोघांच्या अंगावर पेट्रोल ओतलं. त्याची एक माचीची काडी आपल्याला उभ्या उभ्या राख करून गेली असती. पण त्याची एकही काडी पेटली नाही. का? शुभ्रा, मी विचारतोय असं का? मला नीटचं काही आठवतच नाहीये. पण मला आठवतंय. रमाशेठची एक माचीची काडी पेटवण्यासाठी चाललेली धडपड आणि ती प्रत्येक काडी पेटून विझणं आणि तुझी ती नजर. माझी नजर? हो. तू एकटक त्या ज्योतीकडे बघत होतीस. आणि जणू काही ती तुझ्या नजरेचा आदेश घेऊनच विझून जात होती. आता खरंच तुम्ही पुस्तकातल्या गोष्टींसारखं बोलताय. माझ्यात कुठली दैवी शक्ती वगैरे नाही. पण मनात खूप इच्छा होती की आपण वाचलो पाहिजे. आणि आपण वाचलो कारण आपल्या वाटणीचं आयुष्य अजून शिल्लक होतं. ते शिल्लक आहे कारण आपल्याला एकमेकांबरोबर ते घालवायचे. एकमेकांना खूप सुख द्यायचे.
आई चहा. दे गं बाई, फार गरज आहे त्याची. पूनम, आत्ता दादाशी बोललो मी. आधी इज ओके. थँक गॉड. जीजू, आधी इज ओके. सुलेखा, कुठे गेली होतीस तू? तुझा फोन सुद्धा बंद आहे. दी मी आता हे महत्वाचं आहे का? हा जीजू, काय म्हणत होतात तुम्ही आधीबद्दल? आधी इज ओके. त्याला काहीही झालेलं नाही. इज ॲब्सोल्युटली ऑल राईट. नाही पण मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला किडनॅप केलंय. त्या माणसाला पकडलं पोलिसांनी. आधी वाचलाय. ओ, तुला हे ऐकून आनंद झालेला दिसत नाहीये सुलेखा. काय बोलतेस तू मामा? पूनम, मी आणि सुलेखा उद्या पुण्याला जातोय. आई तू अशी विचित्र का वागतेस? विचित्र मी वागत नाहीये. विचित्र एक मिनिट. मला उद्या पुण्याला येणं शक्य नाही. माझ्या इथे काही अपॉइंटमेंट्स आहेत महत्वाच्या, आणि मला नाही वाटत मामा आपल्याला पुण्याला जायची इतकी घाई आहे. राईट? सुलेखा, आपण उद्या पुण्याला जातोय आणि दॅट्स फायनल. नो, दॅट्स नॉट फायनल. मामा तुला जायचं असेल तर तू एकटी जाऊ शकतेस. मी येणार नाही. कळलं? सुलेखा, सुलेखा. आई हे काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये? मला काही कळेल? कळत तर मला पण नाहीये, पण सुलेखाचं वागणं खूप विचित्र वाटतंय मला. समथिंग इज ड्रास्टिकली रॉंग विथ हर. तसं काही नाही आई. अहो, आत्ताच एवढा मोठा धक्का सहन केलाय तिने, त्याच्यामुळे. नाही बाळ, ज्याच्यावर संकट येतं ना त्याची दया येते आपल्याला. पण सुलेखाची मला भीती वाटते. म्हणून म्हणते समथिंग इज ड्रास्टिकली रॉंग विथ हर. बाबा, बाबा, मी निघतो आता. आधी झोपलाय, अंगात ताप आहे त्याच्या. उद्या डॉक्टरकडे घेऊन जा. येतो मी. चंदू, चंदू, आज केवळ तुझ्यामुळे तू जर धावून आला नसतास आज कदाचित आधी मी बाप आहे तुझा म्हणून हात जोडून तुझे आभार नाही मानतायत मला. पण बाबा, असं बोलून मला परक का करताय तुम्ही? नाही, तसं नाही. पण एका हाकेसरशी तू धावून आलास आणि यायलाच हवं. आधी भाऊ आहे माझा. बाबा, आमच्या दोघांच्याही अंगात एकच रक्त आहे, तुमचं रक्त. मी काही फार काही ग्रेट केलेलं नाहीये. माझे आभार नका मानू प्लीज. मला माहितीये माझं बोलणं तुला कधीच फारसं पटलं नाही. कायम तू मनाला लावून घेतलंस.
पण हे सगळं विसरून तू आज बाबा, तुम्ही जे काही बोलायचं ते माझ्या भल्यासाठीच बोलायचं ना. आता हे आणखी काही बोलून मला लाजवू नका प्लीज. आणि बरं बाबा, उद्या आधीला डॉक्टरकडे न्यायला विसरू नका. कुठे ठेवलं बरं मी? हा, काय हे? लेखा, ए सुलेखा, ही कसली मूर्ती आहे ग? How dare you touch my things? आई आहे मी तुझी सुलेखा. याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्या प्रत्येक गोष्टीला हात लावून पाहावास. हे बघ, मुलगी भरकटल्यासारखी वागायला लागली ना तर तिच्या 2 थोबाडीत देऊन तिला जागेवर आणायचं हे कर्तव्य असतं आईचं. मम्मा, अगं मम्मा, मी काही भरकटले वगैरे नाहीये. तू तू उगाच आपलं. काय अर्थ आहे या मूर्तीचा? ती आधी आय मीन आधी मी गिफ्ट दिली मला ती मूर्ती. खोटं बोलू नकोस. असली हिडीस मूर्ती कुणीही कुणाला गिफ्ट देत नसतं. तुला ती हिडीस वाटत असेल, मला नाही वाटत. See, it's a piece of art, creation, you know. Oh, look at her beauty. लेखा, असं का वागतेस तू विचित्र? मी समजू शकते, तुझं ठरलेलं लग्न मोडलं, तुला दुःख झालंय. अगं पण मम्मा, मला दुःख बिख काहीही झालेलं नाही. माइंड यू, सारखा तोच विषय नको ना. नको. तुझ्या विक्षिप्तपणापुढे मी हात टेकले. आधीशी पण तू असंच वागली असणार म्हणून त्याने लग्न. मामा, डोंट शाउट. लहानपणापासून तुझा विचित्रपणा मी पदराखाली लपवत आले. काय सहन केलं नाही मी त्याच्यासाठी. सगळे म्हणायचे तुमची सुलेखा प्रॉब्लेम चाइल्ड आहे आणि मी सतत नाकारत आले, तुला प्रोटेक्ट करत आले. तेच चुकलं माझं. 10वीत आठवतं तुला ती मुलगी बुडून मेली? मम्मा प्लीज तो विषय नको इथे. आता तो विषय नको. का नको? मी जे काही सहन केलंय ना त्यावेळेस ते माझं मलाच माहिती आहे. कुठेही बाहेर गेले ना तर कायम कुजबुजायचे लोक. ही सुलेखाची आई, जिनं त्या मुलीला स्विमिंग पूल मध्ये बुडवलं ना, ती सुलेखा. मामा प्लीज. मनीषाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. दॅट वॉज अन ऍक्सिडेंट. मी तिथे फक्त होते. इनफॅक्ट मीच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ती त्या पाण्यात बुडून मेली. मनीषाला वाचवण्याचा प्रयत्न केलास तू? येस. तिला चांगलं पोहता येत होतं. उलट तुलाच ती पोहायला शिकवायला घेऊन गेली होती. त्यांनी काय फरक पडतो? काय घडलं मला नाही माहित त्यावेळी. पण त्या मनीषाच्या नशिबात बुडून मृत्यू होणार होता की मेली. माझं काय चुकलं? असंच होतं नेहमी. माझी काही चूक नसते, पण मलाच दोष दिला जातो. आधीनेही तेच केले आणि आता तू सुद्धा. तू सुद्धा का जन्म दिलास मग तुम्हाला? मलाही तोच प्रश्न पडतो. मीच जन्म दिला तुला की असं वाटतंय तुला? मला जे लहानपणापासून वाटत होतं ना तेच खरं ठरलं. तुझं पूनमदीवरच प्रेम होतं, माझ्यावर कधीच नव्हतं.
I was just an accident. शट अप सुलेखा. Why should I shut up? Why should I? मला जन्म देणारी माझी आईच मला डिसोन करते, मग जगायचं कशाला मी बाबा? मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. उगाच विषय भलतीकडे नेऊ नकोस. न म्हणताही बरंच काही बोलून गेलीस. मलाच विचार करायला हवा. हे आयुष्य असंच ओढत न्यायचंय की सुलेखा हे बघ मी तुला प्लीज प्लीज लिव्ह मी अलोन. मला एकटं राहू दे काही घरी, आणि मी माझ्या आयुष्याचं काही बरं वाईट करणार नाही. घाबरू नकोस. आय प्रॉमिस यू दॅट. तरी पण प्लीज मामा. बर बर, सुखरूप आहे ना आदिनाथ? झालं तर मग काळजी करू नकोस. हो, योग टळला म्हणायचा. हा? नाही नाही नाही, आता नाही बोलत आदिनाथशी. सावरू दे जरा त्याला. हा, मी नंतर सविस्तर चर्चा करेन त्याच्याशी. हो, ठेवतो फोन. हा, आदिनाथ सुखरूप आहे बरं का? अरे वा, सगळी मंडळी मुंबईला परतली. चला, देवच पावला म्हणायचा. हो, त्याचे आभार मानायलाच हवेत. गोळी घ्या. हा, गोळी. बरं का विष्णू, नेहमी काहीतरी मागण्यासाठीच त्याच्या पुढ्यात आपण हात जोडतो. आज आभार मानण्यासाठी जोडायला हवेत. आणि हो, पुढचा अर्धा तास कुणाचाही फोन आला तरी मी नाहीये असं सांगायचं. समजलो. आज देवघरात आमची चर्चा जास्त वेळ चालेल कदाचित. या विष्णूचे सुद्धा आभार पोचवा त्यांना. तुझ्या वाटणीचे आभार तूच मानायचेस. विष्णू, हल्लीची तुम्ही मुलं पार्सल जेवण मागवता, पण आशीर्वाद पार्सल मिळण्याची सोय अजून केलेली नाहीये त्या जगन्नाथाने. श्रीराम 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 श्रीराम. आपल्या मार्गात अडचण आली तर आपण ती दूर करतो कायमची. पण आई आहे ती माझी. मूर्खासारखं बोलू नकोस. तुला या जगात परत यायचंच होतं. आपलं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी. त्या बाईने तुला जन्म दिला, तिचं काम संपलं. आता तिची या जगात कुणाला काहीही गरज नाहीये. नाही, मी हे करू शकत नाही. करावं लागेल, करावंच लागेल. तुझं बरं आहे ग, तुला तुझं तारुण्य परत मिळालं. माझं काय? अमरत्वाचा शाप घेऊन गेली कित्येक वर्ष मी यातना भोगतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या नात्यापेक्षा कुठलंही नातं मोठं नाही. आपल्या कार्यापेक्षा कुठलंही कार्य मोठं नाही. तिची अडचण होत असेल तर तिला संपवून टाक. कसं ते तू बघ.